आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र 18 न्यूज। पाहूया महाराष्ट्र 18 न्यूजच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। दिनांक 6/6/2024 रोजी तहसील कार्यालय निगडी पुणे येथे पिंपरी चिंचवड शहर मातंग समाजाचा भव्य मोर्चा काढला होता। त्या मोर्चामधील मागण्या अखेर मंजूर झाल्या असल्याचं अध्यक्ष संदीपान झुंबाडे यांनी सांगितलं। दिनांक 6/6/2024 रोजी पिंपरी चिंचवड शहर मातंग समाजाच्या भव्य मोर्चातील आमच्या प्रमुख 6 मागण्या होत्या। त्यातील प्रमुख मागणी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या निगडी येथील पुतळ्यालगत महामेट्रोकडून शेवटचे मेट्रो टर्मिनल उभारणार असल्याने पुतळ्याची सीमार्मित आणि उद्यान परिसरात मेट्रोचे खांब आणि पुतळ्यालगतच्या भिंती बाधित करून जिना आणि पुतळ्या पाठीमागे स्टेशन उभारणार असल्याने मेट्रो टर्मिनलचा DPR त्वरित बदलण्यात यावा ही मातंग समाजाची अत्यंत जिव्हाळ्याची मागणी मंजूर करण्यात आली असून त्यामध्ये डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या उजव्या बाजूस उभा राहणारा जिना तो बदलण्यात आलेला असून गार्डनच्या बाहेर बसवण्यात येणार असल्याचं मंजुरी नकाशामध्ये दर्शवण्यात आलेलं आहे। त्यामुळे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला कोणतीही बाधा येणार नसल्याचं महामेट्रोकडून सांगण्यात आले। तसेच भिंतीच्या 1 मीटर पलीकडे मोकळी जागा ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे मातंग समाजाची पुतळ्यासंदर्भातली ही मागणी पूर्ण करण्यात आली असल्याने आम्ही समाजबांधव समाधानी आहोत। उर्वरित मागण्यांसंदर्भात शासन दरबारी पाठपुरावा चालू आहे। तसेच मातंग समाज कृती समितीने मेट्रोच्या अधिकाऱ्यांना पुतळा परिसर सुशोभित करण्याची मागणी करण्यात आली आहे। मेट्रो स्टेशन पूर्ण झाल्यानंतर पुतळा परिसर स्वच्छ आणि सुशोभीकरण करणार आहे। मेट्रोच्या अधिकाऱ्यांना हे सांगण्यात आलं आहे। लवकरच ते सुद्धा काम होईल असं यावेळी चंद्रकांत लोंढे यांनी सांगितलं आहे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र 18 न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। आम्ही 6 तारखेला जो मोर्चा काढला त्यापैकी 1 नंबरची मागणी होती अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याशेजारी जे मेट्रो टर्मिनल होत आहे त्याचा DPR चेंज करावा। दुसरी मागणी अशी होती की यमुनानगर या ठिकाणी 4 एकर 17 गुंठे जागेमध्ये जे नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झालेलं अतिक्रमण ते अतिक्रमण काढण्यात यावं। 3 नंबरची मागणी अशी होती की 2014 साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हाफकिन इन्स्टिट्यूटची 70 एकर जागेपैकी 5 एकर जागा ही अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण केंद्राला देण्यात यावी। चौथी मागणी होती आद्य क्रांतिगुरू लहुजीवसा साळवे यांचं नाव केंद्र आणि राज्य शासनाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावे। 5वी मागणी होती अनुसूचित जातीच्या कोट्यामध्ये अबकड करून मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण देण्यात यावे। आणि 6वी मागणी होती की साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा। आणि 7व्या क्रमांकाची जी मागणी होती गेली 20 वर्षामध्ये मातंग समाजाने जे महाराष्ट्रामध्ये न्यायिक मागण्यासाठी केलेली आंदोलन त्या आंदोलनामध्ये ज्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे घेण्यात यावे अशा पद्धतीची मागणी आपण तहसीलदार कचेरी येथे झालेल्या मोर्चामध्ये आणि निवेदनामध्ये आम्ही ती केलेली होती। त्यापैकी आज रोजी आपल्याला मेट्रो टर्मिनलने अण्णाभाऊ साठे यांच्या शेजारी जी अतिक्रमण त्यांचा जे खांब येणार होता जिन्याचा तो खांब पूर्णपणे आपल्या गार्डनच्या बाहेर त्यांनी काढलेला आहे आणि खांबही आपल्या बॅकसाईडचा खांबही आपल्याला 1 मीटर बॅकसाईडला आपण त्यांनी काढून दिला असल्याकारणानं मेट्रोनी ही अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भातली ही मागणी पूर्णपणे मंजूर केलेली असल्याकारणानं आम्ही मेट्रोच्या बाबतीत आम्ही समाधान झालेले आहे। जय लहुजी, आज आपलं जे आता मागील हप्त्यामध्ये जो मोर्चा झालेला आहे 6 तारखेचा, तर त्या 6 तारखेच्या मोर्चामध्ये पुणे जिल्ह्यातली अनेक समाज बांधव आम्हाला जोडले गेलेले आहेत आणि त्या जोडल्या गेलेल्या असल्यामुळं आज इथं आमचं संघटन उभं झालेलं आहे मातंग समाजाचं पुरेपूर आणि चांगल्या प्रकारे की जेणेकरून आम्ही इथल्या न्याय व्यवस्थेला फाईट देऊ शकलेलो आहे। आणि जो मेट्रोचा जो प्रकल्प होता तो आम्ही इथनं ठराव हे करून आम्ही तो प्रस्ताव त्यांचा मागे घ्यायला लावलेला आहे आणि नवीन पद्धतीने तिथं प्लॅन सँक्शन करून तिथं काम आम्ही चालू करण्यासाठी त्यांना संधी दिलेली आहे। मला सर्व समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे
कुठल्याही समाजातील कशाही पद्धतीचं अडचण असू द्या, सर्वांनी एकत्र या. समाज म्हणून सगळ्यांनी एकत्र या, समाज बांधव म्हणून सर्वांनी एकत्र या आणि त्या अडचणीला सगळ्यांनी तोंड द्या. कुठल्याही विविध संघटनेत असू द्या, विविध पक्षात असू द्या, सर्वत्र तुम्ही एकत्र या आणि त्या समाज बांधवांना त्या समाज कार्यासाठी तुम्ही तोंड द्या सर्वांनी. माझं नाव अविनाश शिंदे. चर्चा होत असताना आम्ही प्रामुख्याने पहिली मागणी जी केली होती DPRची, त्यांनी DPR तर आम्हाला बदली करून दिलाच. त्यांना आम्ही आंदोलनाच्या मोर्चाच्या टायमाला सांगितलं होतं की बाबा अण्णाभाऊंच्या बाबतीतली जी काय आमची अस्मिता आहे ती त्या आंदोलनाच्या तीव्रतेने त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यानंतर त्यांनी हा DPR बदलला आणि DPR बदलल्यानंतर आजच्या मीटिंगमध्ये आम्हाला असं आश्वासित करण्यात आलं की पिंपरी चिंचवड हे स्मार्ट सिटीचे झालेले आहे. स्मार्ट सिटीमध्ये जर हे स्मारक शेवटच्या टर्मिनलच्या ठिकाणी येतं आहे तर मेट्रो आज तुम्ही पाहताय जिथे जिथे गेलेले आहेत तिथे त्यांनी डेव्हलपमेंट केलेलं आहे, तिथं सुधारणा केलेल्या आहेत. त्याच पद्धतीच्या सुधारणा आणि डेव्हलपमेंट साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकात होईल आणि तिथंही उत्तम दर्जाचं स्मारक कसं असेल, डिजिटल हब कसं करता येईल अण्णाभाऊ साठेंचं, यासाठी ते प्रयत्नशील राहतील असा शब्द आम्हाला मेट्रोच्या प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. हा जुना DPR प्लॅन आहे. जुन्या DPR स्मारक होतं आणि स्मारकाचं उद्यान, या दोन्ही परिसरामध्ये हा रॅम्प हा पूर्ण उद्यानामध्ये गेलेला दिसतो आपल्याला. हा रॅम्प आणि स्मारक एवढंच अंतर आहे आणि ही भिंत जी होती सीमा भिंत, ही भिंतीच्या आतमध्ये त्यांचा वरती टर्मिनलचा जो वरती बॉक्स असतो तो हा बॉक्स इथं आतमध्ये आलेला आहे. आणि सुधारितमध्ये आपल्या मागणीनुसार त्यांनी अण्णाभाऊंचं स्मारक इथं येते आणि हा DPRच्या प्लॅननुसार हा जो टर्मिनलचा रॅम्प होता हा टोटली यांनी बाहेर काढलेला आहे. म्हणजे काळभोरांची कॅन्टीन आहे तिथपर्यंत हा रॅम्प त्यांनी पुढे सरकवलेला आहे आणि ही सीमा भिंतीपासून बऱ्यापैकी सरकवलेले मागच्या बाजूने, म्हणजे कुठेही स्मारकाला बाधा होईल असं त्यांनी ठेवलेलं नाही. आम्हाला अपेक्षित असलेला DPR अंशतः तरी त्यांनी मंजूर केलेला आहे.